हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफमधला पार्ट 2. आधीच्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफमध्ये आपण मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन यामधील इंट्रोडक्शन आणि पॉस्टुलेट्स ऑफ मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन हे दोन पॉईंट्स आपण बघितलेले होते. तर आज यामध्ये मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन जे आहे विच इज बेस्ड ऑन द 3 मेन कॉन्सेप्ट की 3 महत्त्वाच्या कॉन्सेप्टवर आधारित आहे, ज्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरं आहे थर्ड आहे आयसोलेशन. तर याच्यापैकी आपण सगळ्यात पहिला मेन कन्सेप्ट जो दिलेला आहे जेनेटिक व्हेरिएशन हे आपण बघणार आहोत. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? चेंज. की यामध्ये जेनेटिक व्हेरिएशनचा अर्थ होतो चेंज आणि कशामध्ये? जीनमध्ये. तर हिअर जेनेटिक व्हेरिएशन मीन्स द प्रोसेस इन विच द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सीज. की जेव्हा जीनमध्ये आणि त्या जीन फ्रिक्वेन्सीमध्ये जो काही बदल होतो त्याला काय म्हणतात? जेनेटिक व्हेरिएशन. की व्हॉट इज मीन बाय जेनेटिक व्हेरिएशन? जेनेटिक व्हेरिएशन मीन्स चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, त्यानंतर जीन काय? इट इज नथिंग बट द सेगमेंट ऑफ DNA. तर याच्यामध्ये जो काही बदल होतो जीनमध्ये किंवा त्या जीन फ्रिक्वेन्सीमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक व्हेरिएशन. आता हिअर द जेनेटिक व्हेरिएशन विच इज कॉज्ड बाय द 5 मेन फॅक्टर्स. की याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन जे आहे हे 5 महत्त्वाच्या फॅक्टर्समुळे होतं. सगळ्यात पहिला फॅक्टर आहे जीन म्युटेशन, नेक्स्ट आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन, थर्ड आहे जीन फ्लो, फोर्थ आहे जेनेटिक ड्रिफ्ट ज्याला आपण चेंज म्हणू, त्यानंतर क्रोमोझोमल ॲब्रेशन्स. तर हिअर दीज 5 फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉजिंग ऑफ द जेनेटिक व्हेरिएशन. फर्स्ट वन इज द जीन म्युटेशन. की सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे जीन म्युटेशन. आता म्युटेशन म्हणजे काय? दॅट इज अ सडन हेरिटेबल चेंज. की त्या ठिकाणी लगेच एखादा जो काही चेंज होतो जीन्समध्ये परमनंटली त्याला आपण म्युटेशन म्हणतो. म्हणजे जीन म्युटेशन मीन्स द सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड ॲज द जीन विच इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन. की म्युटेशन मीन्स द सडन परमनंट हेरिटेबल चेंज. म्हणजे परमनंटली एखादा जो काही अनुवंशिक बदल त्या ठिकाणी होत असेल तर त्याला म्युटेशन आपण म्हणतो. पण आता यामध्ये हिअर दिस म्युटेशन विच इज ऑकर्स इन जीन. की याच्यामध्ये म्युटेशन जे आहे म्हणजे हा जो काही बदल आहे हा बदल कुठे होतो? जीनमध्ये. पण जीनमध्ये सुद्धा कुठे होतो? हिअर द चेंज विच ऑकर्स इन द जीन इन क्रोमोझोम. की त्याच्या क्रोमोझोम्समध्ये किंवा इन क्रोमोझोम नंबर्समध्ये. की क्रोमोझोम नंबर्स जसं का आपण डाऊन सिंड्रोममध्ये आपण बघतो की 21st पेअरमध्ये एखादा क्रोमोझोम नंबर त्या ठिकाणी 21st पेअरमध्ये एका क्रोमोझोमची त्या ठिकाणी वाढ होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल घडून येतात विच कॉज द डाऊन सिंड्रोम. की त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? डाऊन सिंड्रोममध्ये. म्हणजेच काय झालं की यामध्ये हा जो काही बदल झाला तो कसा झाला? सडनली झालेला आहे. पण आता हिअर हा जो काही चेंज होतो हा चेंज कुठे होतो? सिंगल जीनमध्ये जर होत असेल. सपोज आता या ठिकाणी हा क्रोमोझोम आहे आणि या क्रोमोझोम्सवर काय असतात? जीन्स असतात. तर याच्यामध्ये जर या सिंगल जीनमध्ये जर त्या ठिकाणी चेंज होत असेल मीन्स हिअर द जीन म्युटेशन विच ऑकर्स विदिन द सिंगल जीन्स. की सिंगल जीन्समध्ये त्या ठिकाणी जर म्युटेशन होत असेल, चेंज होत असेल तर त्या पॉइंटला म्हणतात पॉइंट म्युटेशन विच इज कॉल्ड ॲज द point mutation. What is point mutation? Means gene mutation which occurs within the single gene. जर सिंगल जीनमध्ये जर त्या ठिकाणी चेंज होत असेल तर त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन. तर हिअर द जीन म्युटेशन विच ऑकर्स within the single gene is called as the point mutation or the gene mutation. But here it leads to the change in the phenotype of organism. आता याच्यामध्ये या जीनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय झालं? बदल झालेला आहे आणि याचाच परिणाम म्हणजे चेंज इन द फिनोटाईप ऑफ अन ऑर्गॅनिझम. की त्या ऑर्गॅनिझमच्या फिनोटाईपमध्ये बदल होतो. आता सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे फिनोटाईप. फिनोटाईप मीन्स एक्सटर्नल अपिरियन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम ऑर द इंडिव्हिज्युअल. एक्सटर्नल अपिरियन्स म्हणजे काय? की जे कॅरेक्टर्स आपल्याला डोळ्यांनी दिसतात. जसं फॉर एक्झाम्पल कलर ऑफ द हेअर, कलर ऑफ द आईज, कलर ऑफ द स्किन, त्यानंतर हाईट ऑफ द ऑर्गॅनिझम्स. तर हे जे काही कॅरेक्टर्स आहेत हे आपल्याला डोळ्यांनी दिसतात की तो उंच आहे का,
की ठेंगणा आहे तो व्यक्ती, म्हणजे हे जे काही एक्सटर्नल अपिरियन्स दिसतात तर याच्यामध्ये जो काही बदल होतो हा कशामुळे होतो तर या जीन म्युटेशनमुळे होतो. म्हणजे हिअर इट लीड्स टू द चेंज इन द फिनोटाईप ऑफ ऑर्गॅनिझम आणि त्याच्यामुळे काय आपल्याला त्या ठिकाणी त्या ऑर्गॅनिझम्समध्ये काय आढळून येतं व्हेरिएशन आढळून येतात. मीन्स विच कॉझिंग व्हॉट इज कॉल्ड ॲज द व्हेरिएशन, की त्यालाच आपण काय म्हणतो व्हेरिएशन. तर हे झालं आता सगळ्यात पहिलं फॅक्टर जीन म्युटेशन, की या जीन म्युटेशनमध्ये म्युटेशन मीन्स द सडन परमनंट हेरिटेबल चेंज and here this occurs in the gene in chromosome and in chromosome number, then it occurs within the single gene. जर या ठिकाणी जीन म्युटेशन हे जर सिंगल जीन मध्ये जर होत असेल तर त्याला आपण पॉइंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन म्हणतो आणि याचाच परिणाम म्हणजे की त्या ऑर्गॅनिझमच्या फिनोटाईपमध्ये बदल होतो आणि फिनोटाईप बदल झाल्यामुळे इट लीड्स टू द व्हेरिएशन, की त्या ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला काय आढळून येतात व्हेरिएशन्स आढळून येतात. आता याच्यानंतरचा पुढचा सेकंड फॅक्टर दिलेले जिनेटिक रिकॉम्बिनेशन. आता जिनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय की जे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स आहेत ज्यामध्ये ह्युमन बिंग्स असतील किंवा बाकीचे इतर ॲनिमल्स असतील तर अशा ॲनिमल्समध्ये हिअर की टू नॉन होमोलॉगस हिअर दिस टू होमोलॉगस क्रोमोझोम्स, की हे जे दोन होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत या होमोलॉगस क्रोमोझोम्समध्ये आपण याला नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणू. एक फिमेल्स आहे आणि एक मेल्स आहे. आता हिअर in sexually reproducing organisms during the gamete formation, कि gamete formation च्या वेळेस here there is a exchange of the sister chromatids of the non-sister there is a exchange of the genetic material which occurs between the non-sister chromatids of the homologous chromosomes. म्हणजे यामध्ये हे जे homologous chromosomes मध्ये जे non-sister chromatids आहेत या non-sister chromatids मध्ये काय होतं एक्सचेंज होते जिनेटिक मटेरियलची. पण केव्हा होत आहे की जेव्हा हे दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स का होतात या ठिकाणी क्रॉस होतात. म्हणजे इथे काय झालेलं आहे की हे जे दोन क्रोमॅटिड्स आहेत हे या ठिकाणी काय झाले क्रॉसिंग ओव्हर झाले आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे या दोघांमधले जे काही कॅरेक्टर्स असतील जीन्स असतील हे जीन्स काय होतील या ठिकाणी इंटरमिक्स होतील. म्हणजे त्यामध्ये जे काही जिनेटिक मटेरियल्स आहेत किंवा जे काही जिनेटिक कॅरेक्टर्स आहेत हे या जिनेटिक कॅरेक्टरची त्या ठिकाणी काय होईल एक्सचेंज होईल, देवाणघेवाण होईल आणि त्याच्यानंतर पुढे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो काही या ठिकाणी झायगोट त्या ठिकाणी फॉर्म होईल या झायगोटमध्ये आपल्याला या दोघांमध्ये सुद्धा कॅरेक्टर्स आढळून येतील. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येईल व्हेरिएशन दिसून येईल, कारण की दोघांमधले सुद्धा कॅरेक्टर जे आहेत ते कोणामध्ये प्रेझेंट राहतील या झायगोटमध्ये. म्हणजेच हिअर इन द सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग द गमेट फॉर्मेशन exchange of the genetic material which occurs between the non-sister chromatids of the homologous chromosome is called as the crossing over. Definition महत्त्वाची आहे. What is mean by crossing over? Crossing over म्हणजे काय तर exchange of the genetic material occurs between the two non-sister chromatids of the homologous chromosomes is called as the crossing over, and here it produce a new genetic recombination. आणि याचाच रिझल्ट म्हणजे की जो झायगोट या ठिकाणी प्रोड्यूस होतो दॅट इज अ न्यू कॉम्बिनेशन, कारण की याच्यामध्ये मेल आणि फिमेल या दोघांचे पण कॅरेक्टर जे आहेत हे कोणामध्ये प्रोड्यूस होतील या झायगोटमध्ये. म्हणजे नवीन कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी हा ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होतील. मीन्स हिअर विच रिझल्ट्स इन व्हेरिएशन, आणि याचाच रिझल्ट म्हणजे की त्या ठिकाणी काय फॉर्म होतील व्हेरिएशन. म्हणजेच यामध्ये आपल्याला काही नवीन कॅरेक्टर्स त्या ठिकाणी तयार होतील, कारण की दोघांमधले मेल आणि फिमेल पॅरेंट्समध्ये जे काही जीन्स आहेत हे मिक्स झाले आणि त्यांच्यानंतर हे कॅरेक्टर्स कोणामध्ये ट्रान्सफर होतील त्या झायगोटमध्ये. यालाच आपण काय म्हणतो कॉम्बिनेशन म्हणतो किंवा रिकॉम्बिनेशन, जिनेटिक रिकॉम्बिनेशन. यानंतरचा तिसरा फॅक्टर आहे जीन फ्लो. आता जीन फ्लो म्हणजेच काय तर हिअर द मुवमेंट ऑफ द जीन्स इन टू ऑर आउट ऑफ द पॉप्युलेशन. आता जीन फ्लो, जीन म्हणजे फ्लो म्हणजे काय वाहून जाणे, एकतर आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये.
म्हणजेच आपल्या याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये पॉप्युलेशनमध्ये एकतर बाहेरचे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याकडे आपल्या लोकॅलिटीमध्ये येतात किंवा आपल्या याच्यामधले बाहेर जातात. म्हणजेच काय झाले की जीन फ्लो झाले. आपणहून जीन इकडून तिकडे फ्लो होतात का? नाही, कारण की हे कोणामध्ये प्रेझेंट असतात? त्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे जेव्हा ऑर्गॅनिझम्स म्हणजे पर्टिक्युलर आपल्या पॉप्युलेशनमधील ऑर्गॅनिझम्स काही आपल्या इथले दुसरीकडे जातात, दुसरीकडचे आपल्या इकडे येतात. म्हणजेच काय झाले की जे काही जीन्स आहेत हे जीन फ्लो झाले त्या ऑर्गॅनिझमच्या थ्रू, कारण की ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असतात DNA मध्ये. त्याला आपण काय म्हणतो? जीन फ्लो. जीन फ्लो इज द मूवमेंट ऑफ द जीन इनटू और आउट ऑफ द पॉप्युलेशन. हियर द जीन मूवमेंट, आता जीन मूवमेंट जे आहे विच मे बी इन द फॉर्म ऑफ द मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम, की जीन फ्लो हे कशाच्या थ्रू होऊ शकतं? मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम, की ऑर्गॅनिझम जे आहेत मायग्रेशन. मायग्रेशन म्हणजे काय? स्थलांतर करतात, की काही आपल्या गावाकडच्या शहरामध्ये जातात, शहरामधले गावामध्ये येतात. म्हणजेच काय झालं? मायग्रेशन केलं त्यांनी, स्थलांतर केलं. म्हणजेच काय झालं की त्या ऑर्गॅनिझम्समधले जे जीन्स आहेत हे जीन्स काय झाले? फ्लो झाले एका ठिकाणून दुसऱ्याकडे. म्हणजेच काय? शहरामधल्या गावामध्ये आले, म्हणजे तो ऑर्गॅनिझम जो आहे तो गावामध्ये आला, कारण की त्या ऑर्गॅनिझम्समध्ये ते जीन्स काय असतात? प्रेझेंट असतात. अशा प्रकारे या ठिकाणी जीन्सची काय झाली? मूवमेंट झाली. मूवमेंट ऑफ द जीन इनटू और आउट ऑफ द पॉप्युलेशन इज कॉल्ड एज द जीन फ्लो. अँड हियर दिस जीन मूवमेंट विच ऑकर्स थ्रू द मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम और द गमिट्स. आता गमिटच्या थ्रू म्हणजेच काय की मेल आणि फिमेल मधले जे काही जीन्स आहेत हे जीन्स कुठे फ्लो होतात? झायगोटमध्ये. अरे त्यानंतर आहे डिस्पर्सल ऑफ पोलन ग्रेन्स. आता पोलन ग्रेन जे आपल्याला माहिती आहे की पोलन ग्रेन जे आहेत हे नॉन मोटाईल असतात, आपण ते मुवमेंट करत नाही. तर या ठिकाणी पोलन ग्रेन जे आहेत या पोलन ग्रेनची मुवमेंट कशाच्या थ्रू? ते पॉलिनेटिंग एजंट, एकतर वाऱ्याच्या थ्रू होईल किंवा पाण्याच्या थ्रू होईल किंवा बायोटिक एजंट लाईक बर्ड्स, त्यानंतर इन्सेक्ट आहेत, बॅट्स आहेत, हे यांच्या थ्रू त्या ठिकाणी काय होते? त्याची मुवमेंट होते. म्हणजे हे या ठिकाणी जीन्स मुवमेंट जी आहे ही जीन मुवमेंट मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम किंवा गमिट्स किंवा डिस्पर्सल ऑफ पोलन ग्रेन्स किंवा सेगमेंट ऑफ DNA या थ्रू होते. आणि याचाच परिणाम म्हणजे इट चेंज द जीन फ्रिक्वेन्सी, की या जीन फ्लोमुळे जी जीन फ्रिक्वेन्सी आहे. आता जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर हियर द प्रपोर्शन ऑफ अँड ऑलिल्स इन अ जीन पूल, म्हणजे टोटल सम ऑफ द जीन जे असतील त्या जीन, ज्याला आपण जीन पूल म्हटलेलं आहे, की या जीन पूलमधील जे एकूण जे काही ऑलिल्स आहेत, म्हणजे हियर द प्रपोर्शन ऑफ द ऑलिल्स ऑफ अ जीन पूल टू द alleles or the genes in a specific locus or the position of chromosomes, की क्रोमोझोम्स मधल्या लोकस मधील जे काही टोटल जीन्स असतील यांचं जेव्हा आपण प्रपोर्शन काढतो त्याला म्हणतात जीन फ्रिक्वेन्सी. तर या जीन फ्लोचा जो परिणाम आहे म्हणजे जीन फ्लो विच चेंज द जीन फ्रिक्वेन्सी, की जीन फ्लोमुळे काय झाली? जीन फ्रिक्वेन्सी चेंज झाली. आणि याचाच परिणाम म्हणजे हिअर इट चेंज द इव्हॉल्युशन, म्हणजे इव्हॉल्युशनरी चेंजेस, म्हणजे उत्क्रांतीमध्ये सुद्धा काय झाले? त्याचे चेंजेस झाले. कशामुळे झाले? तर जीन फ्लोमुळे. हे झालं जीन फ्लोचं. तर या डेफिनेशन्स यामधल्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जीन म्युटेशन, जिनॅटिक रिकॉम्बिनेशन आणि जीन फ्लो. जीन फ्लो मीन्स movement of the gene into or out of the population. त्यानंतर genetic recombination means here in sexual reproducing organism during the gamete formation, exchange of genetic materials which occurs non-sister chromatids of the homologous chromosome called as a crossing over, and it produces the new genetic recombination which results in the variation. आणि सगळ्यात पहिला फॅक्टर कोणता पाहिला आपण? जीन म्युटेशन, की ज्याच्यामध्ये म्युटेशन मीन्स सडन परमनंट हेरिटेबल चेंज विच ऑकर्स इन द ऑर्गॅनिझम्स. अँड हिअर दी चेंजेस ऑकर्स इन जीन, की हे कुठे आढळून येतात? जीनमध्ये. पण जीनमध्ये सुद्धा कुठे होतात? की त्याच्या क्रोमोझोम्समध्ये किंवा इन क्रोमोझोम नंबरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चेंज आढळून येतो. त्यानंतर जर सिंगल जीन्समध्ये जर जीन म्युटेशन होत असेल, जर इथे सिंगल जीनमध्ये जर जीन म्युटेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पॉइंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन. अँड इट लीड्स टू द चेंज इन द फिनोटाईप ऑफ ऑर्गॅनिझम. आणि याचाच परिणाम म्हणजे की त्या ऑर्गॅनिझमच्या फिनोटाईपमध्ये म्हणजेच त्याच्या एक्सटर्नल अपिअरन्समध्ये किंवा कॅरेक्टर्समध्ये त्या ठिकाणी चेंज होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? व्हेरिएशन म्हणतो. बघा आता यानंतरचा नेक्स्ट फॅक्टर आहे जिनॅटिक ड्रिफ्ट. आता यामध्ये जिनॅटिक ड्रिफ्ट म्हणजे काय? चेंज, की चेंज इन जीन्स.
आता व्हॉट इज मीन बाय जेनेटिक ड्रिफ्ट? जेनेटिक ड्रिफ्ट मीन्स एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन इन अलिल्स फ्रिक्वेन्सी ऑकरिंग इन नॅचरल पॉप्युलेशन बाय द प्युअर चान्सेस. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फ्लक्च्युएशन म्हणजे काय? फ्लक्च्युएशन मीन्स चेंज. फ्लक्च्युएशनचा अर्थ काय तो? चेंज. तर यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट मीन्स एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन इन द अलिल फ्रिक्वेन्सी ऑकरिंग इन नॅचरल पॉप्युलेशन बाय द प्युअर चान्सेस. म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे या ठिकाणी जी काही अलिल फ्रिक्वेन्सी असेल, या अलिल फ्रिक्वेन्सीमध्ये होणारा जो रॅन्डमली होणारा जो बदल आहे त्याला म्हणतात जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. आणि हे कशामुळे होईल? नॅचरल आपत्ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं एक्झाम्पल जर आपण घेतलं की ज्याच्यामध्ये एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्तीत एक भूकंप होतो किंवा पूर येतो किंवा वणवा पेटतो. अशा वेळेस काय होतं की काही लोकांची संख्या काही भूकंपामध्ये काही मृत्युमुखी पडतात. म्हणजेच काय होतंय की जी काही लोकसंख्येची जी काही साईज आहे ही काय होईल? मग कमी होईल. या लक्षात. आणि याचाच परिणाम म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनमधील जे काही अलिल्स आहेत हे पर्टिक्युलर अलिल्स काय होतील? इलिमिनेट होतील. आले लक्षात. म्हणजेच याच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट किंवा जेनेटिक ड्रिफ्ट आणि जेनेटिक व्हेरिएशन फ्रिक्वेन्सी सेम आहे. दोन्ही याच्यामध्ये सेम आहे की चेंज इन द जीन, की त्या जीन्समध्ये काय तो चेंज होतो. मीन्स एनी रॅन्डम फ्लक्च्युएशन इन अलिल फ्रिक्वेन्सी ऑकरिंग इन द नॅचरल पॉप्युलेशन बाय द प्युअर चान्सेस. फॉर एक्झाम्पल त्यांनी घेतलेलं आहे की साईज ऑफ द पॉप्युलेशन इज रिड्यूस, की पॉप्युलेशनची जी साईज आहे ही रिड्यूस्ड होते. हे रिड्यूस कशामुळे? ड्यू टू द नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टर म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती, ज्याच्यामध्ये अर्थक्वेक्स दिले, लाईक अर्थक्वेक्स, फ्लूड्स, फायर्स एक्सेट्रा. आणि याचाच परिणाम म्हणजे इट कॉज द इलिमिनेशन ऑफ द पर्टिक्युलर अलिल्स फ्रॉम अ पॉप्युलेशन, की त्या पॉप्युलेशनमधील पर्टिक्युलर अलिल्स काय होतील? त्यामुळे एलिमिनेट होतील, रिमूव्ह होतील. जर पॉप्युलेशनची साईज जर त्या ठिकाणी स्मॉलर असेल तर अशा ठिकाणी जेनेटिक ड्रिफ्ट होण्याचे जे जीन्समध्ये चेंज होण्याचे जे काही चान्सेस आहेत हे कसे राहतील? जास्त राहतील. म्हणजे इफ द स्मॉलर पॉप्युलेशन हा द ग्रेटर चान्सेस ऑफ द जेनेटिक ड्रिफ्ट ॲज अ रिझल्ट इन चेंज इन द जेनेटिक फ्रिक्वेन्सी. आणि याचाच परिणाम म्हणजे की त्याच्या जेनेटिक फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा काय होईल? मग बदल होईल. म्हणजे जर पॉप्युलेशन जर कमी असेल, पॉप्युलेशनची साईज जर कमी कमी असेल तर त्या ठिकाणी जेनेटिक ड्रिफ्ट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आणि याचाच परिणाम म्हणजे की जीन फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय होईल? मग बदल होईल. तर जेनेटिक ड्रिफ्ट जो आहे विच प्लेज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन द इव्हॉल्युशनरी चेंज, की इव्हॉल्युशनरी चेंजमधील अतिशय महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे? मग जेनेटिक ड्रिफ्ट, की जेनेटिक ड्रिफ्ट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द इव्हॉल्युशनरी चेंज. हे झालं आता जेनेटिक ड्रिफ्ट. आता यानंतरचा नेक्स्ट पाचवा आहे क्रोमोझोमल ॲबरेशन, की क्रोमोझोमल ॲबरेशन्स मीन्स चेंज. ॲबरेशनचा अर्थ काय होतो? चेंज. आता क्रोमोझोमल ॲबरेशन. आता क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे की जेव्हा क्रोमोझोम्स जो आहे की या क्रोमोझोममध्ये स्ट्रक्चरली किंवा मॉर्फॉलॉजिकली चेंज होतो. पण हा चेंज कशामुळे होतो? ड्यू टू द रिअरेंजमेंट. आता या क्रोमोझोम्समध्ये आपल्याला माहित आहे जीन्स आहेत, की जीन्स काय होतील? रिअरेंजमेंट केल्यामुळे जीनचे सुद्धा त्या ठिकाणी जीन्स सुद्धा काय होतील? चेंज होतील. आणि त्यामुळे या क्रोमोझोमल ॲबरेशन्समध्ये काही आपल्याला क्रोमोझोमल चेंज आहेत, हे चेंज काही कारणामुळे येतात, जसं डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन आणि ट्रान्सलोकेशन. पहा, व्हॉट इज मीन बाय क्रोमोझोमल ॲबरेशन? क्रोमोझोमल ॲबरेशन्स मीन्स द स्ट्रक्चरल मॉर्फॉलॉजिकल चेंज इन द क्रोमोझोम ड्यू टू द रिअरेंजमेंट, की रिअरेंजमेंट केल्यामुळे या ठिकाणी क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये आणि त्याच्या मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काय होतात? चेंज होतात. त्याला म्हणतात क्रोमोझोमल ॲबरेशन्स. Here it changed the gene rearrangement. आणि याचाच परिणाम म्हणजे इट चेंज द जीन्स रिअरेंजमेंट, की त्या क्रोमोझोम्समध्ये जे जीन्स आहेत या जीन्सची जी रिअरेंजमेंट आहे ती सुद्धा काय होत आहे? बदलते. तर यामध्ये इट ऑकर्स ड्यू टू द. तर क्रोमोझोमल चेंज कशामुळे होतात? तर सगळ्यात पहिल्यांदा आहे डिलिशन. पण आता डिलिशनमध्ये आता या ठिकाणी हा क्रोमोझोम्स आहे. आता या क्रोमोझोम्समध्ये हा जो जीन दिलेला आहे जसं डी, इथे हा क्रोमोझोम आपण पुढच्या याच्यामध्ये जर बघितला की हा जो जीन आहे हा लॉस झालेला आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण बघितलं इथे A B C D E F G H
असा हा आपल्याला जीन्स दिलेले त्या क्रोमोझोम्समधले. याच्यामधला हा जो डी जो जीन आहे तो जीन काय झाला या सेगमेंटमधनं लॉस झालेला आहे. त्यामुळे आपण पुढे जर आपण बघितलं ॲज अ रिझल्ट दॅट इज ABCEFGH म्हणजे याच्यामध्ये डी जो जीन्स होता तो त्याच्यामधनं काय झाला लॉस झाला. म्हणजेच काय झालं त्या क्रोमोझोम्समध्ये चेंज झालेला आहे. सेकंड आहे डुप्लिकेशन म्हणजे पहिला डिलिशन. जर डिलिशन म्हणजे एखादा जर जीन त्यामधनं लॉस झाला असेल तर त्या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काय होतो मग बदल होतो. त्यानंतर दुसरं आहे डुप्लिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला म्हणजेच आपल्याला काय आढळून येईल व्हेरिएशन आढळून येईल. डुप्लिकेशन आता डुप्लिकेशन म्हणजे काय की याच्यामध्ये जे जीन्स आहेत या क्रोमोझोम्स मधले हे जीन्स एकतर रिपीटेड होतील म्हणजे पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल किंवा डबल इन नंबर एक तर डबल नंबरमध्ये त्या ठिकाणी प्रोड्यूस होतील. बघा आता एक्झाम्पल दिलेले आहे की या ठिकाणी हा जो क्रोमोझोम्स आहे या क्रोमोझोम्समध्ये आपल्याला जीन्स दिले आहेत ABCDEFGH. तर याच्यामध्ये हा जो BC जो जीन आहे हा या ठिकाणी पुन्हा काय तो रिपीट होतो. इथे दिसत आहे आपल्याला ABCBC म्हणजे इथे काय झालं तो डबल झाला रिपीटेड झालेला आहे आणि रिपीट झाल्यामुळे या ठिकाणी काय आढळून येतं डुप्लिकेशन. म्हणजेच डुप्लिकेशन आढळून आल्यामुळे त्यामध्ये ॲज अ रिझल्ट इट फॉर्म्स अ व्हेरिएशन की त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येईल मग व्हेरिएशन फॉर्म होईल. कशामुळे तर डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे काय हिअर द जीन्स विच आर रिपीटेड ऑर डबल इन नंबर ऑन द क्रोमोझोम्स की क्रोमोझोम्समध्ये जर जीन्स हे रिपीट होत असेल किंवा डबल नंबरमध्ये जर असेल तर इट शोज द व्हेरिएशन. यानंतर आता तिसरं दिलेलं आहे की इन्व्हर्शन. आता इन्व्हर्शन म्हणजे काय की या क्रोमोझोम्स मधील एक पर्टिक्युलर सेगमेंट जो आहे हा सेगमेंट काय करायचा आपण पहिल्यांदा त्याला ब्रोकन डाऊन करायचा आणि ब्रोकन डाऊन केल्यानंतर त्याच सेम क्रोमोझोमला तो पुन्हा काय करायचा रिअटॅच करायचा पण अशा पोझिशनमध्ये की हिअर द सेम विच इज रिअटॅच टू द सेम क्रोमोझोम इन इन्व्हर्टेड पोझिशन. इन्व्हर्टेड म्हणजे काय उलट्या पोझिशनला. जशी आपण वेणीला एखादी पीळ घालतो तर यामध्ये सुद्धा आपण त्याला काय करायचं इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये म्हणजेच 180च्या अँगलमध्ये त्याला ट्विस्ट करायचं आणि त्या ठिकाणी तो जीन जो आहे तो पुन्हा त्या ठिकाणी त्याला काय मग अटॅच होईल. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की या इन्व्हर्शन प्रोसेसमध्ये देअर इज नो लॉस ऑर द गेन ऑफ द जीन ऑफ द क्रोमोझोम की त्या क्रोमोझोम मधला जीन लॉस पण होत नाही आणि गेन पण होत नाही. हे झालं इन्व्हर्शन की इन्व्हर्शन मीन्स दॅट इज द पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ द क्रोमोझोम इज ब्रोकन अँड रिअटॅच टू द सेम क्रोमोझोम इन इन्व्हर्टेड पोझिशन ड्यू टू द 180 डिग्री ट्विस्ट की 180 मध्ये हा काय झाला ट्विस्ट झाला त्याला पीळ घातली आणि पुन्हा त्याच क्रोमोझोमला पण उलट्या पोझिशनला इन्व्हर्टेड म्हणजे काय उलट्या पोझिशनला त्या ठिकाणी काय ते पुन्हा ते जीन्स त्या ठिकाणी रिअटॅच होतील. जसं काय इथं ABCDE दिलेलं आहे. आता हे कसे उलट्या म्हणजेच कसं DCB अशा या इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये पुन्हा त्याला काय होतील त्याच क्रोमोझोमला रिअटॅच होईल त्याला इन्व्हर्शन म्हणतात. आणि चौथा जो फॅक्टर दिलेला आहे क्रोमोझोमल ॲबरेशन मधला तो आहे ट्रान्सलोकेशन किंवा त्यालाच आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. की ट्रान्सलोकेशन म्हणजेच काय की हिअर द ट्रान्सफर ऑफ द पार्ट ऑफ ए क्रोमोझोम ऑर द सेट ऑफ द जीन्स की एखादा जीनचा सेट असेल किंवा यामध्ये क्रोमोझोमचा एखादा जो पार्ट आहे तो पार्ट काय करतो आपण ट्रान्सफर करतो. कुठे ट्रान्सफर करतो टू द विच इज ट्रान्सफर दॅट इज द सेट ऑफ द जीन्स टू अ नॉन होमोलॉगस क्रोमोझोम ऑर द अनादर क्रोमोझोम की दुसऱ्या क्रोमोझोमवर तो पार्ट आपण काय केला ट्रान्सफर केला आणि याचा जो परिणाम जो आहे इट इज इफेक्टेड नॅचरली बाय द ट्रान्सपोझॉन्स प्रेझेंट इन द सेल की सेलमध्ये जे ट्रान्सपोझॉन जीन्स असतात याच्यावर त्याचा इफेक्टिव्ह म्हणजे नॅचरली त्याचा इफेक्ट होतो. ट्रान्सपोझॉन्स म्हणजे कोणते जम्पिंग जीन्स त्याला आपण म्हणतो की जे जीन्स त्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये जो क्रोमोझोमच्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये प्रेझेंट असतात बट दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर की एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये मुवमेंट करतात म्हणून आपण त्याला जम्पिंग जीन्स म्हणतो किंवा त्यालाच ट्रान्सपोझॉन्स म्हणतात. तर ट्रान्सलोकेशनमध्ये हिअर द ट्रान्सफर ऑफ द पार्ट ऑफ द क्रोमोझोम्स ऑर द सेट ऑफ द जीन्स टू द नॉन होमोलॉगस क्रोमोझोम की दुसऱ्या क्रोमोझोम्सच्या नॉन होमोलॉगस रिजनला काय त्या ठिकाणी ट्रान्सफर होतात. जसं आता इथे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण घेतलं AB मधले हे जे AB जे जीन्स आहेत हे AB जीन्स कुठे ट्रान्सफर झाले या दुसऱ्या क्रोमोझोम्समध्ये म्हणजेच ॲज अ MN म्हणून MNCDEFGH मध्ये लक्षात. तर याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. तर हिअर दीज आर द फॅक्टर्स विच ऑकर्स
म्हणजे क्रोमोझोमल ॲब्रिएशन विच ऑकर्स ड्यू टू दिस फॅक्टर्स डिलेशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्शन अँड द ट्रान्सलोकेशन, की याच्यामध्ये क्रोमोझोमल ॲब्रिएशन जे आहे म्हणजे क्रोमोझोममध्ये होणारा जो काही बदल आहे हा बदल काही फॅक्टर्समुळे होतो, ज्याच्यामध्ये डिलेशन आहे, लॉस ऑफ द जीन्स फ्रॉम द क्रोमोझोम, डुप्लिकेशन्स मीन जीन्स आर रिपीटेड और द डबल इन नंबर ऑन क्रोमोझोम्स, आणि इन्व्हर्जन. त्यानंतर चौथा फॅक्टर आहे ट्रान्सलोकेशन. तर या ठिकाणी आपले जिनॅटिक व्हेरिएशनमधले जे 5 फॅक्टर महत्त्वाचे जे होते, जीन म्युटेशन, जिनॅटिक रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो, जिनॅटिक ड्रिफ्ट आणि क्रोमोझोमल ॲब्रेशन्स, तर हे फॅक्टर्स या ठिकाणीच आपले कंप्लीट झालेले आहेत. आता याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नॅचरल सिलेक्शन थेअरी ऑफ चार्ल्स डार्विन. थँक्यू.